नमस्कार मित्रांनो, सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 14 एप्रिल निमित्त दीनदलितांचे कैवारी, मूक समाजाचे नायक, संविधानाचे शिल्पकार व मानवतेचे महापुजारी, 67 विषयांतील तज्ज्ञ आणि 9 भाषांचे जाणकार असलेले, ज्यांनी आपल्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वातून जगभरात आपला ठसा उमटविला व आपल्या कार्यशैलीच्या जोरावर वैभवशाली इतिहास घडवला, नवकीर्तिमान जगापुढे प्रस्थापित करून आपली वेगळी ओळख जगापुढे निर्माण केली, असे मूर्तिमंत उदाहरण जे की समाजाला जगण्याची योग्य दिशा देऊन गेले, समाजाला ज्यांनी योग्य प्रवाहात आणून सोडले. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात पारतंत्र्याचा अंधार होता. हे पारतंत्र्याचे सावट दूर करून ज्यांनी सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनात स्वातंत्र्याचा सूर्योदय निर्माण केला, असे कर्तृत्ववान, श्रेष्ठ, मूर्तिमंत असे उदाहरण म्हणजेच विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बघणार आहोत आपण सुंदर असे मराठी भाषण. तर चला, व्हिडिओला कुठल्याही प्रकारचा उशीर न लावता सुरुवात करूया. मित्रांनो, आज 14 एप्रिल म्हणजेच दीनदलितांचे कैवारी, संविधानाचे शिल्पकार, मूक समाजाचा नायक, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी आपण सर्वजण येथे एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रज्ञाशील करुणेची पेटतीस मशाल, ज्ञानाचा अथांग महासागर म्हणजेच डॉक्टर V.R. आंबेडकर, ज्यांना राजश्री शाहू महाराजांनी ज्ञानी यांचा राजा असे बोलले व J.V. पवार यांनी मूक समाजाचा नायक म्हणून संबोधले, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्या नावापुढे आज कायदे तज्ज्ञ, कायदे पंडित, भारतरत्न, विश्वरत्न, मानवतेचा महापुजारी, महामानव अशा कितीतरी उपाध्या आहेत. असे कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा ठसा गाजवणारे डॉक्टर आंबेडकरांचा जन्म हा 14 एप्रिल 1891 रोजी वडील रामजी आंबेडकर व आई भीमाबाई यांच्या पोटी महू या गावी एका लष्करी छावणीमध्ये झाला. 14 एप्रिल म्हणजेच एका नवयुगाचा प्रारंभ आणि नवबिंदूचा आरंभ होता. अशा दिवशीच डॉक्टर आंबेडकरांनी जन्म घेतला. त्या काळची परिस्थिती ही अतिशय दयनीय होती. ही परिस्थिती सुधारावी हे त्यांच्या वडिलांचे स्वप्न होते, पण ते लहान असतानाच त्यांच्या आईचे छत्र हरवले. तेव्हा त्यांच्या मनावर चांगले संस्कार बिंबवण्याचे काम हे त्यांच्या वडिलांनीच केले. रामजी आंबेडकरांनी त्यांच्या मनावर उत्तम संस्कारांचा वारसा पेरला. ते त्यांना नेहमी सांगत असत, बाळा, ज्याप्रमाणे व्यायामाने माणसाचे शरीर तंदुरुस्त राहते, त्याप्रमाणे पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते. त्यांची हीच आध्यात्मिक शिकवण त्यांच्या मनावर रुजू झाली. त्यांच्या प्रेरणेने ते अथांग परिश्रम करून अभ्यास करायचे. कठोर मेहनतीने ते 21 तास अभ्यास करायचे व ते असे म्हणतात, मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांच्या सहवासात जास्त राहावे वाटते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ग्रंथालयात सर्वप्रथम जायचे व सर्वांत शेवट परतायचे. अशी त्यांची शिक्षणाप्रती एवढी प्रचंड ओढ होती. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव त्यांच्या वडिलांनी वयाच्या 9व्या वर्षी सातारा येथे टाकले. अंबावेकर हे नाव बदलून आंबेडकर असे त्यांचे नाव शाळेमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या वडिलांनी त्यांना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण
शिकवले होते. यात त्यांच्या शिक्षणात त्यांच्या वडिलांचा वाटा हा अग्रणीय असा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1907 मध्ये मुंबईत मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण करणारे अस्पृश्य समाजातील पहिले व्यक्ती असा उल्लेख डॉक्टर आंबेडकरांचा झाला. अशा या शिक्षित व्यक्तीच्या सन्मानार्थ एक सभा आयोजित करण्यात आली. या सभेमध्ये त्यांना कृष्णाजी केळुस्कर यांच्या हस्ते गौतम बुद्धांचे आत्मचरित्र हे भेट म्हणून देण्यात आले होते. ते म्हणतात, हे चरित्र जर माझ्या योग्य वेळी हातात आले नसते तर आज कदाचित ही राज्यघटना तयार झाली नसती. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले. आर्थिक परिस्थिती ही अत्यंत दयनीय असल्याकारण बडोद्याचे संस्थानाचे प्रमुख सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना आर्थिक मदत देऊ केली. त्यांची अट होती की आपली शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण आमच्या संस्थानात नोकरी करावी. असेच डॉक्टर आंबेडकरांनी देखील केले. लंडनच्या विद्यापीठात त्यांनी आपल्या शिक्षणाला सुरुवात केली. तेथे त्यांनी अनेक पदवीधर शिक्षण प्राप्त केले. त्यानंतर कोलंबिया विद्यापीठातही त्यांनी आपले पदवीधर शिक्षण पूर्ण केले. येथे त्यांनी 2 विषयात MA व 2 विषयात PhD ची पदवी प्राप्त केली. त्यांच्या नावावर अशा 32 डिग्र्या होत्या. 32 डिग्र्या प्राप्त करणे ही फार अभिमानास्पद बाब आहे. एवढ्या डिग्र्या जगामध्ये आत्तापर्यंत कोणी मिळवल्या नव्हत्या व आजही एवढ्या डिग्र्या जगात कोणीच मिळवलेल्या नाहीत. मित्रांनो, कोलंबिया विद्यापीठाला जेव्हा 2004 मध्ये 250 वर्ष पूर्ण झाले तेव्हा कोलंबिया विद्यापीठाची एक यादी सादर करण्यात आली. या यादीमध्ये खूप काही लोकांचा सहभाग होता. कोलंबिया विद्यापीठाची यादी खूप मोठी झाली होती. यात अनेक विचारवंत, शास्त्रज्ञ व अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष होते. ही यादी छाटून त्यांनी 10 लोकांवर आणली. या 10 लोकांमध्ये देखील विचारवंत, शास्त्रज्ञ, थोर पुरुष, त्याचबरोबर अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष होते. व यात सर्वप्रथम ज्या व्यक्तीचे नाव होते ते नाव म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तेव्हा त्यांच्या सन्मानार्थ या विद्यापीठाच्या रणांगणात अमेरिकेतील लोकांनी 35 फूट एवढा उंच डॉक्टर VR आंबेडकरांचा पुतळा उभारला व त्यावर सुंदर अशा अक्षरात लिहिले, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच ज्ञानाचे प्रतीक म्हणजेच डॉक्टर आंबेडकर. त्याहूनही अभिमानास्पद बाब म्हणजे त्याखाली आपल्या देशाचे नाव होते. किती कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आपल्या देशाला लाभले हे आपल्या सर्वांचे आपल्याला भाग्यच समजावे लागेल. त्यांच्या नावापुढे जेवढ्या पदव्या होत्या त्याहूनही दूरदम्य इच्छाशक्ती व आत्मविश्वास त्यांच्यामध्ये होता. म्हणूनच तर ते आपली मते निर्भीडपणे व प्रखरपणे मांडायचे. बऱ्याचदा राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि त्यांच्यामध्ये वैचारिक मतभेद देखील व्हायचे, पण आपल्या विचारसरणीतून ते महात्मा गांधींना आपले विचार पटवून देत असायचे. जेव्हा गांधी व आंबेडकरांमध्ये पुणे करार झाला त्यावेळी त्यांनी एक जातीय निवाडा मांडला. तो जातीय निवाडा महात्मा गांधीजींना मान्य नव्हता, कारण यामुळे हिंदू समाजाची विभागणी होणार होती. म्हणून त्यांनी पुण्यामधील एरवाड्याच्या तुरुंगामध्ये अमरण उपोषण सुरू केले. पण डॉक्टर आंबेडकर म्हणाले, आतापर्यंत मी कुठल्या मुलगीचाही जीव घेतलेला नाही. माझ्यामुळे जर एखाद्या व्यक्तीचा प्राण जात असेल तर मी हा लढा मागे घेत आहे. व त्यांनी हा लढा मागे घेतला. पण त्यांच्या विचारांचा प्रभाव गांधीजींच्या मनावर एवढा सखोल झाला की
की जेव्हा भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंडित नेहरू कॅबिनेट मंत्रालयाची यादी गांधीजींसमोर घेऊन गेले. त्यात V.R. आंबेडकरांचे नाव नव्हते, पण त्यांच्या प्रभावशाली विचारांच्या शैलीमुळे गांधीजींनी नेहरूंना या मंत्रालयाच्या यादीत डॉक्टर आंबेडकरांना कायदा मंत्री बनवण्याचे व राजमुद्रेचे प्रमुख बनवण्याचे पंडित नेहरूंना सांगितले. एवढा त्यांच्या विचारशैलीचा प्रभाव होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो कुणी याला प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिका, संघटित व्हा आणि संघटित व्हा व संघर्ष करा. हा प्रेरणादायी, स्फूर्तिदायी संदेश त्यांनी आपल्या अनुयायांना दिला. ते म्हणतात, यशापर्यंत जर पोहोचायचे असेल, मजल मारायची असेल, तर शिक्षणाशिवाय दुसरे कुठलेच प्रभावी शस्त्र नाही. याचमुळे त्यांनी जनतेसाठी शिक्षणाचे द्वार खुले व्हावे म्हणून मुंबईत मिलिंद कॉलेज म्हणजेच छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी मिलिंद कॉलेज, मुंबईत सिद्धार्थ कॉलेज अशा अनेक विद्यापीठांची स्थापना करून त्यांनी शिक्षणाचे द्वार जनतेसाठी खुले केले. पीपल्स ऑफ एज्युकेशन सोसायटी, डिप्रेस्ड क्लासेस मिशन, मराठवाडा शिक्षण विद्यापीठ औरंगाबाद इत्यादी विद्यापीठे त्यांनी खुले केली व जनतेसाठी शिक्षणाचे द्वार खुले करून दिले. डॉक्टर आंबेडकरांना अस्पृश्यतेचे चटके अनेक वेळा सहन करावे लागले. अस्पृश्यता ही समाजाची वाईट परिस्थितीचे एक गंभीर कारण आहे असे त्यांना वाटले. म्हणून त्यांनी सोलापुरात अस्पृश्यता समूळपणे नष्ट करण्यासाठी अस्पृश्यता निर्मूलन समितीची स्थापना केली. भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा भारताला गरज होती ती म्हणजे संविधानाची. यासाठी त्यांनी 60 देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला व मानवता, समता व बंधुत्वाची नैतिक शिकवण देणारे जगातील सर्वांत मोठे लिखित संविधान त्यांनी तयार केले. आज या संविधानाने आपल्याला कितीतरी मूलभूत हक्क दिले आहेत. नोकरी, शिक्षण, मतदान तसेच जगण्याचा, राहण्याचा, खाण्याचा इत्यादी अधिकार आपल्याला संविधानातूनच प्राप्त झाले आहेत. मित्रांनो, असे हे मानवतेची व विश्वबंधुत्वाची शिकवण देणारे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच देण आहे. त्यांचे कार्य हे एवढेच नाही तर त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी, शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी, कामगारांचे तास कमी करणे, महिलांना त्यांच्या गर्भवतात असताना सुट्टी देणे अशा अनेक कार्य त्यांनी केले. असे हे समाज सुधारणेचे कार्य करणारे डॉक्टर आंबेडकर हे केवळ एकाच समाजाचे नेते नव्हते व नाहीत तर ते सगळ्या समाजाचे नेते होते. म्हणूनच आपण त्यांच्या कार्याचा नेहमी गौरव केला पाहिजे. त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 मध्ये आपल्या अनुयायांसह नागपूर येथील दीक्षाभूमीवर बौद्ध धर्म स्वीकारला. डॉक्टर आंबेडकर हे मधुमेहाने ग्रस्त होते. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे महापरिनिर्वाण मुंबई येथे झाले होते. असा हा महापुरुष जो की शेवटच्या श्वासापर्यंत जनतेसाठी झटत राहिला, अन्यायाविरुद्ध लढत राहिला, झगडत राहिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जातं. हाडा माणसांनी बनलेला माणूस आपल्या जीवनामध्ये काय काय करू शकतो
हे त्यांनी दाखवून दिले. एक व्यक्ती म्हणून त्यांनी समाजामध्ये आपली नवी ओळख निर्माण केली. अशा या महामानवाचे कार्य इतके महान आहे जे की आपण केव्हाच विसरू शकत नाही. त्यांच्या जीवनातून आपल्याला संघर्षातून घडावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, पारतंत्र्यातून बाहेर पडून जगावं कसं, परिस्थितीशी झुंजावं कसं, असं शिकायला मिळतं. अशी ही आध्यात्मिक व नैतिक शिकवण देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन हे खरोखरच महामानवाच्या सारखे आहे. अशा या महापुरुषाला मी त्रिवार अभिवादन करतो व एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.